हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजचा जो व्हिडिओ आहे हा आहे कमजोर विद्यार्थी मॅथ कसा शिकणार। ठीक आहे ना। बघा, हा व्हिडिओ फक्त स्टुडंटसाठीच नाही आहे तर पॅरेंट्ससाठी सुद्धा आहे। ठीक आहे। बघा, जर आपल्याला मॅथ शिकायचं आहे पण आपल्याला मॅथ नेहमी कठीण जातं है ना, का बरं कठीण जातं याचा विचार कधी केला आहे का? कारण कसं आहे ना, मॅथ शिकण्यासाठी सगळ्यात पूर्वी आपल्याला उद्दिष्ट क्लिअर पाहिजे। म्हणजे मॅथ का बरं शिकायचं आहे, कशासाठी शिकायचं आहे। जर पॅरेंट असेल तर त्यांनी ठरवायला पाहिजे की मला मॅथ कशासाठी शिकायचं आहे, मला स्वतःसाठी शिकायचं आहे किंवा मुलाला शिकवण्यासाठी शिकायचं आहे। स्टुडंट असेल त्याचं पण उद्दिष्ट क्लिअर पाहिजे की मला मॅथ कशासाठी शिकायचं आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्यासाठी शिकायचं आहे ना, की कशासाठी शिकायचं आणखी पुन्हा। ठीक आहे। याच गोष्टीमध्ये नाही तर कोणत्याही गोष्टीमध्ये उद्दिष्ट पाहिजे, कारण उद्दिष्टाशिवाय आपण काहीच करू शकत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅथ का येत नाही याचं कारण असं आहे की बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर राहत नाही। बघा, जर आपण एखादी इमारत बांधली आणि त्याचा जो बेस आहे तो जर पक्का नसेल तर ते इमारत जास्त काळ टिकेल का? नाही, ती इमारत काही दिवसांना आपोआप ढासेल। जर त्या इमारतीचा बेस पाया जर पक्का असेल तर ती इमारत बरेच काळ टिकेल। तशाच प्रकारे या सुद्धा गोष्टीचं असंच आहे। जर स्टुडंटचा गणिताचा जर बेस पक्का असेल तर तो विद्यार्थी समोर चांगला टिकेल, आजच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकेल। आणि त्याचा बेसच कच्चा असेल तर तो टिकणार नाही, त्याला समजणारच नाही आणि समजत नसल्यामुळे त्याला इंटरेस्ट सुद्धा येणार नाही आणि कोणत्याही गोष्टीमध्ये समजल्याशिवाय इंटरेस्ट येत नाही। आणि मॅथमध्ये सुद्धा तसंच आहे, मॅथ हे आपण लर्न करू शकत नाही। ठीक आहे, काही गोष्टीमध्ये आपण मॅथमध्ये सुद्धा काही गोष्टी लर्न कराव्या लागतात, फॉर्म्युले वगैरे, पण मॅक्झिमम गोष्टी मॅथ हा समजून घेण्यावरच आहे। समजला तर खूप सोपी विषय आहे मॅथ, पण नाही समजला तर मॅथ एवढा कठीण विषय कोणताच नाही आहे। बघा, याआधी आपण 1ली ते 8वी पर्यंत क्लास केले, ट्युशन्स केल्या, सगळं केलं आणि आपल्याला त्या टीचरनं म्हटलं की बघा हा टॉपिक आपला प्रिव्हियस लेक्चरमध्ये झाला आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला शिकवला। ठीक आहे, मान्य आहे, जो हुशार टॅलेंटेड विद्यार्थी आहे तो समजून घेईल, पण त्याच ठिकाणी जर एखादी वीक स्टुडंट म्हणजे डोक्यानं वीक, ठीक आहे, म्हणजे ज्याचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही असा स्टुडंट असेल तर त्याला काहीच समजणार नाही आणि समजत नसल्यामुळे त्याचा इंटरेस्ट सुद्धा वाढणार नाही। समजा जसं मी म्हटलं की हा ट्रायंगल आहे, ठीक आहे, पण हा कोणता ट्रायंगल आहे आणि म्हटलं की याचा हायपोटेन्यूज काढा, याचा काय काढा, हायपोटेन्यूज, पण तुम्हाला हेच माहित नाही की हायपोटेन्यूज काय आहे, हा ट्रायंगल काय आहे ना। तर हा ट्रायंगल काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे। काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे। आणि ही जी बाजू आहे ही कोणती आहे, 90 डिग्री आहे। काय इथे हा 90 डिग्रीचा अँगल आहे। ठीक आहे। आणि समजा मी याला नाव दिलं ABC, किंवा नाव द्या किंवा नका देऊ, आणि समजा ही बाजू 3 आहे, काय 3 आहे, हे 4 आहे, किंवा आपण हे 4 घेऊ कारण हाईट असल्यामुळे हे 3 व बेस आहे। ठीक आहे। आणि इथे मी घेतलं 5, ठीक आहे, आणि मी म्हटलं की याचा हायपोटेन्यूज काढा, पण हायपोटेन्यूज कशाला म्हणायचं हा एक प्रॉब्लेम आहे। बघा, हा जो कोन आहे, हा काटकोन त्रिकोण जो हवाला हा 90 डिग्री, याच्या समोरील बाजू जो आहे हा काय असते, हायपोटेन्यूज है ना, याला आपण मराठीत पायथागोरस थेरम म्हणत असतो है ना। तर यामध्ये काय असते, हायपोटेन्यूज जो आहे याचा स्क्वेअर असते आणि इक्वल्स टू काय असते, इक्वल्स टू ह्या दोन बाजूचा स्क्वेअर असते। म्हणजे ही काय लेंथ, हा लेंथचा स्क्वेअर असते आणि प्लस हा काय आहे बेस, हा बेसचा स्क्वेअर असते। ठीक आहे। आता बघा, मी हायपोटेन्यूज काय घेतला 5, म्हणजे इथे काय होणार रे, 5चा स्क्वेअर होणार। ओके। आणि लेंथ काय घेतली आहे 4, म्हणजे इथे 4चा स्क्वेअर प्लस बेस काय घेतला आहे 3चा स्क्वेअर। ओके। हा जो हायपोटेन्यूज आहे हा या दोन बाजूच्या बेरजेचा इक्वल असते। बघा, स्क्वेअरच्या बेरजेचा इक्वल। बघा, इथे 5चा स्क्वेअर काय होणार आहे 25, 4चा स्क्वेअर 16 आणि 3चा स्क्वेअर काय होणार 90। आता बघा, हा 25 इक्वल्स टू 60 प्लस 9 काय होते 25 होते, म्हणजे दोन्ही इक्वल आले। ओके। म्हणजे त्याला तुम्हाला असं समजून सांगावे लागेल का हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा जो पायथागोरस थेरम जो आहे हा फक्त राईट अँगल ट्रायंगललाच अप्लाय होतो, कोणत्याही ट्रायंगलला अप्लाय होत नाही। ओके।
आता बघा, जर समजा तुम्हाला कधी असं प्रॉब्लेम दिलं 4 into 2 plus 8 divided by 4 into 3 plus 3 समजा, आणि म्हटलं की हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. आता आपण काय करू, सरळ सॉल्व करू है ना. पण सरळ सॉल्व केलं तर याचा करेक्ट येईल का, यासाठी काय आहे, बॉडमॉस रूल आहे. काय आहे, बॉडमॉस रूल. आता बॉडमॉस रूल म्हणजे काय होणार रे, बॉडमॉस म्हणजे बी म्हणजे काय होते, ब्रॅकेट. बी म्हणजे ब्रॅकेट, नंतर ओ म्हणजे ऑफ है ना, ओ म्हणजे ऑफ, आणि डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. डी म्हणजे काय असते, डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन. ओके, ए म्हणजे बघा ॲडिशन, एस म्हणजे सबट्रॅक्शन. ठीक आहे. आता बघा, मग याचा अर्थ काय होते, आपल्याला सगळ्यात मी ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. इथे कुठे ब्रॅकेट आहे का, नाही आहे. मग काय म्हटलं यांनी, डिव्हिजन. डिव्हिजन आहे का, डिव्हिजन आहे. हे बघा डिव्हिजन आहे. ठीक आहे. मग काय होणार, 4 into 2 ते डिव्हिजन करावं लागेल पहिले है ना. 4 to the 8, इथे 4 into 2 प्लस काय येणार 2, 4 to the 8 आणि हा प्लस 3. नंतर आपल्याला त्यांनी काय म्हटलं रे, नंतर मल्टिप्लिकेशन करा म्हटलं है ना. मल्टिप्लिकेशन इथे आहे 4 to the 8 प्लस हा 2 plus 3. आता काय करायला लागायची, ॲडिशन. ओके, सबट्रॅक्शन नाही आहे. मग ॲडिशन काय होईल, 8 plus 2 10 plus 3 30. दॅट इज द आन्सर. ओके, अशा प्रकारे आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे है ना. बेसिक कॉन्सेप्ट जर आपले क्लिअर नसेल तर आपल्याला मॅथ येणं काही शक्य नाही आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपण उद्यापासून बेसिक मॅथचे लेक्चर सुरू करणार आहे. माझ्या बेसिक मॅथचे जे लेक्चर आहे हे रेग्युलर येणार नाही, कारण माझी पण फॅमिली आहे. एक दिवसाआड येईल. ओके, ते लेक्चर तुम्ही आवर्जून बघा आणि तुमचं मॅथ हे पक्का करा. आणि आता मी इथेच थांबते. ओके, थँक्स.